पुणे पोलीस दलात सध्या एका मोठ्या कारवाईमुळे खळबळ माजली आहे। ही कारवाई कोणत्या गुन्हेगारावर नाही तर थेट पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आली। कर्तव्यात जाणून बुजून कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करून आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा दणका दिला। या अधिकाऱ्यांची बदली का झाली, कोणत्या प्रकरणामुळे अमितेश कुमार यांचा रागाचा पारा चढलाय आणि नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय पाहूया। पुणे पोलीस दलात खळबळजनक कारवाई। कर्तव्यात कसूर केल्यास होणार तडकाफडकी बदली। महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नाही। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। पुण्यातील उच्चभ्रू सिंध सोसायटीमध्ये एका भावानं सख्खी बहीण आणि आईलाच घरातून बाहेर काढल्याची घटना घडली। आरोपी धर्मेंद्र राय यानं घराची मालकी मिळवण्यासाठी आईला वृद्धाश्रमात पाठवलं आणि बहिणीला नशेचं इंजेक्शन देऊन तिला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला। पुण्यामध्ये असा एक धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे की प्रॉपर्टीसाठी आई आणि बहिणीला वेठीस धरलेला आहे। धर्मेंद्र राय नावाचा हा जो व्यक्ती आहे तो मुंबईमध्ये राहणार आहे, मात्र पुण्यातल्या सिंध सोसायटीमध्ये जिथे ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये त्याची आई आणि बहीण राहत होती। मात्र आईला त्याने वृद्धाश्रमात टाकलं आणि बहिणीला चक्क त्याने जबरदस्तीने इंजेक्शन दिलं। सोबत काही 3-4 महिला बाउन्सर आणल्या आणि तिला जबरदस्ती मानसिक रुग्ण असल्याचं भासून तिला मेंटल रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला। हा सगळा प्रकार जेव्हा तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आला तेव्हा त्या मैत्रिणींनी धाव घेत चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये याची तक्रार नोंदवली आणि त्यानंतर धर्मेंद्र राय याला अटक करण्यात आलेली आहे। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि अधिकचा तपास हा आता चतुर्शृंगी पोलीस करतायत। पण हे प्रकरण एका भावानं बहीण आणि आईचा अमानुष छळ करण्यापर्यंतच मर्यादित नाहीये। या प्रकरणामध्ये पोलिसांनीही अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं उघड झालंय। धर्मेंद्र राय याने आई आणि बहिणीला घराबाहेर काढण्यासाठी चक्क बाउन्सर आणले होते। याबाबत स्थानिकांनी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती, मात्र पुढचे 9 दिवस पोलीस हातावर हात ठेवून बसले होते। अखेर एका नागरिकानं हा प्रकार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यापर्यंत पोहोचवला। त्यांनी तातडीने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले। तपासानंतर पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं निदर्शनास आलं। अमितेश कुमार यांनी कारवाईचा बडगा उगारून निरीक्षक उल्हास कदम यांची तडकाफडकी बदली केली। 19 जुलै रोजी अर्ली मॉर्निंग पोलिसांनी एक इन्फॉर्मेशन च्या बेसिसवर अर्जाच्या बेसिसवर चौकशी करून FIR दाखल केलेला आहे, ज्यामध्ये एका भावाने जॉईंट प्रॉपर्टी बहिणीसोबत आणि आईसोबत शेअर करत असलेली, त्यामध्ये बहिणीला व आईला डिस्पोजेस करण्याचा प्रयत्न केला आणि जबरदस्ती त्यामध्ये डिस्पोजेस करण्याचा प्रयत्न केला। या अनुषंगाने एक FIR दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये आरोपी अटक आहे। त्यामध्ये पुढील तपास चालू आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून आधीच पुणे पोलीस बदनामीचा सामना करतायत, त्यातच असे प्रकार थांबत नसतील तर पोलिसांवरच कारवाई करावी लागेल असं ठाम मत अमितेश कुमार यांनी व्यक्त केलंय। महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। जबाबदार अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा अमितेश कुमार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिलाय। फक्त उल्हास कदमच नव्हे तर शहरातील आणखी 3 वरिष्ठ निरीक्षकांचीही हलगर्जीपणामुळे बदली करण्यात आली आहे। तक्रारींकडे दुर्लक्ष, वेळेत कारवाई न करणं, सूचनांचं पालन न करणं यामुळे ही कारवाई झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। पुण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवत पोलीस आयुक्तांनी केलेल्या कारवाईनं पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे। पण आता तरी सुस्त पोलीस अधिकारी जागे होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।